भागुबाई प्रमाणे किंवा फळ काढला नाही, जिंकू किंवा मरू या आवेशानं लढलो, मारू किंवा मरू या निर्धारानं रणंगणी पुढे सरजवलो. ईर्ष्येने बाजी लढवली, मुघल कापले, दुश्मन भेदला आमचा अतुल पराक्रम पाहून. एकलिंगी कमाल कुमारीची सुटका करण्यासाठी तुमचा दैविक सामर्थ्य आम्हाला लाभू दे देवा, लाभू दे. आणि परक्यांच्या उस्तावळीला विस्तार मोजन समजून ज्या हरामखोरानं मुसलमान धर्माची दीक्षा घेतली आणि राजपूत कीर्तीला कलंकित केला, त्या धर्मभ्रष्ट उदय भानूचा शिर कलम केल्याशिवाय आज जगात सिंग राहणार नाही. एकलिंगी हे खरंच देवते, आम्ही तुला म्यान करणार नाही, हीच आमची वीर प्रतिज्ञा. हे रस्ता पाहिजे, नाही तर असा उद्धटपणे बोललाच नसता. याला जिवंत सोडला म्हणजे रंगलेल्या नाटकाचा इथंच शेवट होईल. कोण आहेस तू? मी तुला विचारतो, तू कुणाचा घोट? माझ्या प्रश्नाचा प्रथम उत्तर दे. या ठिकाणी आपण कशाला आलात? अरे वा, उदय भानूच्या मित्राला विचारणारा तू कोण? माझ्या शत्रूचा मित्र, कोंढाण्याच्या पायथ्याचे दुश्मनाचा शिसेंद्र. तानाजी, शुभ कार्याचा श्री गणेशा याच वेळी करायला हरकत नाही. उदय भानूच्या दोस्ता, हे सावध वार करणं आम्हा मराठ्यांचा प्रीत नाही. स्वकर्तव्याला विसरून जन्मभूमीत गुलामगिरीत राबिणाऱ्या तुमच्यासारख्या धर्मभ्रष्टांना जिवंत सोडणं म्हणजे काळ सर्पाला दूध पाजण्यासारखं आहे. संभाळ माझा वार. दैवाची गती खरोखरच विचित्र आहे. त्याला मी तरी काय करू? विधातानं तुझ्या नशिबी काय लिहिलं आहे ते त्याचा त्यालाच माहीत. माझ्या धर्म भगिनी, आता तुझ्या शिररक्षणाची जबाबदारी अनाथाचा नाद परमेश्वरच पार पडेल. काय ऐकतो मी हे? काय विपरीत घडलं माझ्या हातून? आपण कोण आहात आणि कृपा करून सांगा मला. मी एक राजपूत घराण्यापैकी आहे. माझं नाव जगतसिंग. अरवलीच्या अरण्यात सदी जात असलेल्या कमल कुमारीला उदय भानू क्रूर स्वपदाप्रमाणे जवळ घालून तिला कोणाच्या किल्ल्यावर आणून तिचा छळ करीत आहे. तितकंच काही तिचा पवित्र वश करून तिच्याशी जबरीनं धिक्कार लावणार आहे. सुटका तोड सह्याद्रीचा झुंजार हा तानाजी मालुसरे. जगतसिंग, सतीच्या पवित्र शिराशी निखा लावणाऱ्या या महिषासुराचा, या कोंढाण्या किल्ल्याचा, या तानाजीच्या तळपच्या तलवारी बरोबर याचा निखा लावून त्याचा शिरधडा वेगळा केला नाही तर जातीवंत मराठ्याचं नावच चांगलं नाही. तानाजी मालुसरे, देव देश धर्म साम नाम दंडाचा न्याय निवारा करणारा शिवाजी महाराजाचा स्वामी सेवक तानाजी मालुसरे दैवगती आमच्या पाठीशी हात होऊन लागली आहे. अरवलीच्या अरण्यात माझ्या तलवारीने दगा दिला नसता तर त्या धर्मभ्रष्ट उदय भानूचा शिर तिथंच खराब केला असता. दोघांच्या समजुतीच्या घोटाळ्यामुळे केवढा अनर्थ ओढवला. मागवत नवमीच्या मध्यरात्रीला तो उदय भानू आपली अभिलाषा पूर्ण करणार. अरे अरे, कम नसीबा,
काय ऐकवलंच हे मा सतीच्या सील नाशाला कारणीभूत हा तानाजी माणूस रे. जगत सिंग, मी आपल्याला वचन देतोय, सतीची सुटका करण्यासाठी हा तानाजी माणूस रे प्राणपणाची फाशी लावेल. एकलिंगी तुमच्या कार्यात यश प्राप्ती देऊ. आजपासून 4 दिवसांनी आम्ही कोंढाण्यावर स्वारी करणार होतो. परवाच्या दिवशी मला मदत मिळो वा न मिळो, पण तो काळाच्या धाडेत बंदिस्त असलेल्या कमल कुमारीची सुटका करताना कम नशिबानं आम्ही मारलो गेलो तर आमच्या देहाचे सार्थक होईल. मालूजरे, शिवाजी महाराजाची नरशार्दूलाची कीर्ती आजवर आम्ही दुरूनच ऐकत होतो, पण त्याची कृती आज प्रत्यक्षात पाहून आम्ही धन्य झालो. रणमर्दानाच्या रणभेदीचा नाद ऐकून विजयश्री त्यालाच मागा घालते आणि तो मान तुमचा आणि तुमच्याच महाराष्ट्राचा. जगतसिंग, घाव बहिणी लागलेला दिसतो. राय आहे